नमस्कार. आजपासून आपण कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ वाचायला घेतो आहोत. प्रस्तावना. ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, एकनाथी भागवत आणि दासबोध हे महाराष्ट्राचं संत वैभव आहे. असं अक्षरवैभव कुठल्याही भाषेत कदाचित झंकारलं नसेल. 13व्या शतकाच्या उत्तर चरणापर्यंत असं काही तेज आपल्या अक्षरातून अर्पण करीत प्रकाशत गेलं की आश्चर्याला जिव्हा फुटाव्यात. ज्ञानदेवांनी 7व्या अध्यायात म्हटलं आहे की परी तैसे हे नोहेची देवा, देखिला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची जीवा विस्मयो झाला. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास या 5 संत कवींनी ही महाराष्ट्र भूमी आपल्या वैभवशाली आध्यात्मिक अस्तित्वाने पावन केली. संत कवींच्या या 5 शतकात म्हणजे 13व्या शतकापासून 17व्या शतकापर्यंत शेकडो संत कवी निर्माण झाले. त्यांच्या अभंग ओव्यांनी आणि त्यांच्या एकूण अस्तित्वानेच ही भूमी दुमदुमून गेली. ह्याच संतांपाठोपाठ पंडित कवींचा उदय झाला. 17व्या शतकाच्या उत्तरार्धापासून 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत ही पंडित कवींची परंपरा तेजाळत राहिली. मुक्तेश्वर, मोरोपंत, वामन पंडित आणि श्रीधर पंडित या पंडित कवींनी आख्यानक कविता लिहिली. या पंडित कवींची एकूण रचना पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते की यांची ताकद विलक्षण आहे. नाझऱ्याचा श्रीधर कवी हा असाच एक अत्यंत प्रज्ञावान कवी 17व्या शतकात होऊन गेला. त्याचा कालखंड आहे इसवी सन 1658 ते 1729, म्हणजे 71 वर्षाचं तृप्त आयुष्य श्रीधर पंडितांना मिळालं. या उण्यापुऱ्या 71 वर्षात श्रीधरने पुढील ग्रंथ निर्माण केले: हरिविजय, रामविजय, वेदांत सूर्य, पांडव प्रताप, जैमिनी अश्वमेघ, श्री शिवलीलामृत, पांडुरंग महात्म्य, व्यंकटेश महात्म्य, ज्ञानेश्वर चरित्र, अंबिका उदय, स्फुट प्रकरण, पंढरी महात्म्य आणि संस्कृत स्तोत्र. श्रीधर कवींना दीर्घायुष्य लाभलं. व्युत्पन्न देशस्थ यजुर्वेदीय ब्राह्मण कुटुंबात श्रीधर कवींचा जन्म झाला. जन्मशक आहे 1580, म्हणजे इसवी सन 1658. माण नदीच्या काठावर नाझरे नावाचं गाव आहे. हे श्रीधरांचं जन्मगाव. त्यांचं मूळ आडनाव घोडगे होतं. श्रीधरांचं पाळण्यातलं नाव खंडोबा होतं. त्यांचे वडील ब्रह्मानंद आणि आई सावित्रीबाई. कवी श्रीधरांनी आपल्या वडिलांना सद्गुरू केलं. लहानपणी श्रीधरांनी वेद, उपनिषदाचा, श्रुतीस्मृतीचा अभ्यास केला. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच ब्रह्मानंदांनी त्यांच्याकडून हे सर्व पठण करून घेतलं. महाभारत, रामायण, 18 पुराणं, वेदवाङ्मय, षडदर्शनं यांचा संस्कार श्रीधरवर लहानपणीच झाला होता. धर्मग्रंथाचे संस्कार झाले होते. श्रीधरपाशी लहानपणापासूनच उपजत प्रतिभा होती. त्यांच्या वाणीला आणि लेखणीला सोपेपणाचा मंद गंध होता. पूर्वजांची पुण्याई, वडिलांचे संस्कार, भोवतीचं वातावरण आणि अत्यंत कुशाग्र बुद्धी यामुळे श्रीधरांची प्रतिभा फुलली आणि त्यांचा पहिला ग्रंथ सज्ज झाला. मार्गशीर्ष शुद्ध द्वितीया शके 1624 या दिवशी श्रीधरने हरिविजय पूर्ण केला. श्रीकृष्ण चरित्राची मुरली हरिविजय ग्रंथातून निनादत राहिली. 8139 ओव्या असलेल्या हरिविजयातून श्रीकृष्णाची रसाळ कथा पाझरत राहिली. हरिविजयात एकूण 36 अध्याय आहेत. या अध्यायातून जे श्रीकृष्ण चरित्र उलगडलं त्याची गारुड मोहिनी जवळजवळ 300 वर्ष होत आली तरी अजूनही तशीच आहे. प्रत्येक चातुर्मासात कुठे ना कुठे हा ग्रंथ लावला जातो. हे श्रीकृष्ण दर्शन श्रोते मोठे प्रेमाने अनुभवतात. या ग्रंथात अत्यंत रसाळ भाववृत्ती जाग्या झाल्या आहेत. हा ग्रंथ लिहिताना श्रीधरांनी हरिवंश, भागवत, नारद पुराण, पद्मपुराण, महाभारत, एकनाथी भागवत इतकंच काय पण भगवद्गीता या ग्रंथांचा कसून अभ्यास केला आणि ह्या अभ्यासाची फलश्रुती म्हणजे प्रस्तुतचा हा हरिविजय. हा ग्रंथ वाचताना ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीची तीव्रतेनं आठवण होते. जणू श्रीधर पंडितांची ही भावना ज्ञानेश्वरांनी हरिविजयाच्या अगोदर 400 वर्ष नोंदवून ठेवली. ती अशी: श्रीकृष्ण गुरु माते सर्वत्र करीवो सरते, राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची.
हरिविजय हा जरी श्रीधर पंडितांचा पहिलाच ग्रंथ असला तरी त्यात कुठेही नवखेपणाच्या खुणा आलेल्या नाहीत. श्रीधरांच्या परिपूर्ण प्रज्ञेचा उदय वाङ्मयीन क्षितिजावर कसा झाला याची जाणीव प्रस्तुत ग्रंथ देतो. सोप्या पद्धतीने श्रीधरांनी हे कथन केलेलं आहे. नादावणारी ही अक्षरं जणू अक्षर पावलं आहेत असं वाटत राहतं. श्रीकृष्णाच्या जन्मरक्षणापासून ते पंढरपुरातल्या वारकऱ्यांची वाट पाहत उभ्या असणाऱ्या विठ्ठलापर्यंतचा श्रीकृष्ण प्रवास कसा झाला याची सुंदर कहाणी ओवी वृत्तातून सहजपणे सांगितली आहे. सर्व रसांना ग्रंथात जणू भरतं आलं आहे. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की नवरसा भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगारू, भावार्थाचे गिरीवरू, निपजवी माये. मन आकर्षित करून घेणारी ही मोहमयी भाषा आणि श्रीकृष्ण चरित्रातील सर्वोत्तम प्रमेय एकत्र करून हा ग्रंथ सज्ज करताना पहिल्या अध्यायात श्री गणेशाची जी अक्षरपूजा श्रीधरांनी केली आहे त्यात ते चटकन म्हणून जातात. ऐसा तू महाराज गणनाथ, तुझे कोणा वर्णावे महत्व, आरंभीला हरिविजय ग्रंथ, पाववी हा सिद्धाते. जैसा अर्भक छंद घेत, पिता कौतुके लाड पुरवित, तैसी तेथे पदरचना समस्त, गजवदना पुरवितू. पाकळ्या पाकळ्यातून कमळ उमलावं आणि त्याचा सुंदर सुगंध सर्वत्र पसरावा तसा अध्याय अध्यायातून हा श्री हरिविजय ग्रंथ श्रीधर कवींनी फार सहजपणे अक्षरगंधातून उलगडला आहे. संपूर्ण ग्रंथ अत्यंत सावकाशपणे त्यातला वाङ्मयीन अर्थ स्वतःशी हलके हलके उलगडत वाचत जाणं हा एक फार मोठा आनंद आहे. प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला कथासार दिला आहे. श्रीकृष्णाच्या जन्मरक्षणापासून सर्व महत्त्वाच्या घटनांना कवी श्रीधरने क्रमाक्रमाने फुलवत नेलं आहे. त्या घटनांना आपल्या रसाळ शब्दातून सामावून घेतला आहे. उपमांचा नक्षत्र खच प्रस्तुत काव्यात पडलेला आहे. मनात एक चित्रपट साकारात जावा अशी चित्रलिपी उलगडत जाणारं हे काव्य हा एक चमत्कार आहे. कवी श्रीधर हा आख्यानक काव्यात एक चमत्कार होऊन गेला याची उत्कट साक्ष प्रस्तुत श्री हरिविजय ग्रंथ देतो हे मात्र निश्चितच. वामन पंडित. पूर्वार्ध. अध्याय पहिला. श्री गणेश, श्री सरस्वती, श्री कुलदेवता, श्री गुरु आणि श्री रुक्मिणी पांडुरंग यांना वंदन करून कवी श्रीधर यांनी श्री हरिविजय या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात केली आहे. त्यानंतर 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाचं वर्णन आणि स्तुती करून हरिविजय या ग्रंथाचा प्रारंभ केला आहे. आपल्या मुलाचे लाड ज्याप्रमाणे त्याचा पिता पुरवतो त्याप्रमाणे माझे लाड तू पुरव आणि हा हरिविजय ग्रंथ पूर्णत्वाला ने अशी विनंती कवी श्रीधर श्री गणेशाला करतात. तुझं नाव घेताच विघ्न पळून जातात. तुझं स्तवन करणं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. तुझ्या कृपेने शब्दब्रह्म माझ्या आवाक्यात येईल असं श्रीधरांनी म्हटलं आहे. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी अशा 4 वाचांची देवता वागीश्वरी हिला नमन करून तिची स्तुती कवीने केली आहे. तुझ्या ठाई मी अनन्य शरण आलो आहे. तू माझ्या जिव्हाग्री राहून श्री हरिविजय ग्रंथ माझ्या मुखातून वदवून घे अशी प्रार्थना श्रीधर करतात. ज्या सद्गुरूच्या दयेमुळे मी श्री गणेशाचं आणि श्री सरस्वतीचं स्तवन करू शकलो त्यांना मी वंदन करतो. पिता ब्रह्मानंद आणि माता सावित्री म्हणजे त्यांची शक्ती यांना मी वंदन करतो. गुरुपद हे सर्वश्रेष्ठ आहे. श्री रामांनी वशिष्ठांना, श्रीकृष्णाने सांदीपनींना, श्री व्यासांनी नारदाला आणि इंद्राने बृहस्पतीला आपलं गुरु केलं होतं. सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय ज्ञान हाती लागत नाही. मी हरिविजय ग्रंथ लिहायला घेतला आहे. तुमच्या कृपेशिवाय तो पूर्णत्वास जाणार नाही. त्यानंतर श्रीधरांनी श्रोत्यांना वंदन केलं आहे. ते म्हणतात की संतांच्या महिम्याचं वर्णन करणं कठीण आहे. संत संघामुळे असीम सुख लाभतं. अशा संतांना मी वंदन करतो. श्री हरिवंश, श्रीमद भागवत आणि 18 पुराणं यामधून जी श्रीकृष्ण लीला सांगितली आहे या साऱ्याचा मतितार्थ म्हणजे हा हरिविजय ग्रंथ आहे. पहिल्या अध्यायाचा शेवट करताना श्रीकृष्णावतारापूर्वी या पृथ्वीवरील परिस्थिती कशी होती ह्याचं वर्णन आलं आहे. ते सांगतात की श्रोते हो, श्रीराम अवतार संपल्यानंतर दैत्य माजले होते. कंस, चाणूर, मुष्टिक, अघ, बक, केशी, प्रलंब, शिशुपाल, वक्रदंत, चैद्यनायक, जरासंध असे अनेक दैत्य प्रबळ झाले होते आणि ते सर्वसामान्यांवर अत्याचार करत होते. स्त्रियांवर अत्याचार करत होते.
जरासंधाच्या बंदीशाळेत सहस्र राजे होते. गायी, ब्राह्मण आणि स्त्रिया यांचा छळ करून त्यांना मारत होते. हे सारे अनाचार पृथ्वीला सहन होईना. तिला दैत्यभार सोसवेना. ती गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. पृथ्वीचं आक्रंदन ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की तू चिंता करू नकोस. दैत्यांनी पृथ्वीवर कसा अनर्थ केला आहे हे गायीबरोबर आलेल्या विप्रांनी ब्रह्मदेवांना सांगितलं. विप्रांचा तो कल्लोळ ऐकून इंद्र देवांसह आला. ब्रह्मदेव इंद्राला म्हणाले की आता आपण जगताचा उद्धार करणाऱ्या श्री विष्णूकडे जाऊया. देव, प्रजाजन, ऋषी यांना बरोबर घेऊन क्षीरसागरात विश्रांती घेत असलेल्या श्री विष्णूकडे ब्रह्मदेव गेले. क्षीरसागराचा महिमा काय आहे, येथील परमात्मा कसा आहे, ही कथा शौनकादी ब्राह्मण श्रेष्ठांना सूत सांगत आहे. ती कथा व्यासनंदनाने परीक्षिताला सांगितली होती आणि वैशंपायनाने जन्मेजयाला सांगितली होती. तीच कथा मी श्रीधर प्राकृत भाषेत श्रोत्यांना सांगत आहे. ही कथा सावध चित्ताने ऐका, त्यामुळे तुमच्या मनातील सर्व पापांचं भस्म होईल. हरिविजय ग्रंथातला पहिला अध्याय इथे समाप्त झाला. अध्याय दुसरा. स्वर्गातले देव, ऋषी, सर्व प्रजानन आणि गायीच्या रूपात प्रकटलेल्या वसुंधरेला घेऊन ब्रह्मदेव स्वतः विष्णूकडे गेले. श्री विष्णूचं वर्णन करताना व्यास आणि वाल्मिकी थकले. बृहस्पती तटस्थ झाले. पंचाननाची मती कुंठित झाली. हरिप्रताप अद्भुत आहे. अभिमानाचा त्याग करून श्रीहरीच्या गुणांचं वर्णन करावं. दैत्याच्या छळामुळे हतबल झालेली पृथ्वी, प्रजा आणि ऋषी श्रीहरीला शरण आले. इंद्रादी देवांसह स्वतः बृहस्पती श्री विष्णूंच्या चरणापाशी आले. त्यांनी श्री विष्णूंची मनापासून पूजा केली. क्षीरसागराच्या मध्यभागी तेजस्वी असं मोठं बेट होतं. तिथे लक्ष योजने विस्ताराचा दिव्य रत्नाने मढवलेला अत्यंत लखलखीत असा मध्य मंडप होता. या मंडपात सहस्र फणे असलेल्या शेषाचा विशाल पलंग होता. त्या पलंगावर नीलवर्ण श्रीहरी पहुडला होता. श्रीहरीने दिव्य पितांबर परिधान केलं श्रीहरीने दिव्य पितांबर परिधान केलं होतं. त्याच्या अंगावर नानाविध रत्नभूषणं होती. श्रीवत्स चिन्ह, कौस्तुभ, वैजयंती माळ आणि शंख, चक्र, गदा, पद्म यांनी युक्त असं ते नितांत सुंदर आणि सोज्वळ रूप कोणालाही डोळ्याने दिसत नव्हतं. ब्रह्मदेव सर्वांना घेऊन जेव्हा पैलतीरावर पोचले तेव्हा त्या भव्य मंडपाच्या ठिकाणी दिसणाऱ्या बालदिवाकराप्रमाणे दैदिप्यमान अशा तेजमंडलाला सर्वांनी वंदन केलं आणि परमात्म्याची स्तुती केली. त्यानंतर श्री विष्णूच्या पराक्रमाचं आणि अवतार लीलांचं वर्णन केलं. त्यानंतर पृथ्वीवर कसा अनाचार माजला आहे ते श्री विष्णूला सांगितलं. दैत्यांचा अधर्म, अनाचार, हिंसाचार यामुळे यज्ञ, याग, गो, ब्राह्मण, धर्म, साधुसंत, ऋषीमुनी, विष्णुभक्त, सज्जन, स्त्रिया हे सारेजण कसे गांजले आहेत ते सांगितलं. तूच आमचा रक्षण करता आणि एकमात्र आधार आहेस. सारं विश्व करुण होऊन तुझा धावा करत आहे. आता या उन्मत्त दैत्यांचं काय करायचं ते तूच ठरव, असं ब्रह्मदेवाने श्री विष्णूला सांगितलं. देव, ऋषीमुनी आणि ब्रह्मदेव यांचा धावा ऐकून क्षीरसागरातून अंतरिक्ष ध्वनी उमटला की घाबरू नका, चिंता करू नका. मी यादव कुळात अवतार घेऊन दुष्टांचा संहार करीन. तुम्ही देवांनी यादव म्हणून जन्म घ्या. उपदेवांनी गोपाळ व्हावं. ऋषींनी गोवत्स व्हावं. यम, वायू, इंद्र आणि अश्विनी कुमार यांनी कुंतीच्या पोटी पांडव म्हणून जन्म घ्यावा. बृहस्पतीने द्रोण होऊन पांडवांना विद्यादान करावं. अग्नीने दृष्टद्युम्न व्हावं. पार्वतीने द्रौपदी व्हावं आणि लक्ष्मीने रुक्मिणी व्हावं. वसुदेव देवकी यांच्या पोटी मी स्वतः जन्म घेईन. शेष माझा मोठा भाऊ बलराम होईल. या अवतार कार्यात तुम्ही सर्वांनी मला सहाय्य करावं. आता आपण सर्वांनी आपापल्या स्थानी जाऊन पुढील तयारी करावी. जगतपित्याचं हे बोलणं ऐकून सर्वांना आनंद झाला. ज्याचा पुत्र वासुदेव असेल असा वसुदेवाचा जन्म यदुवंशात झाला. मथुरेचा राजा उग्रसेन होता आणि त्याचा मुलगा हा दुरात्मा कंस होता. उग्रसेनाला, पत्नीला शुचिस्मिता हिला एक दैत्य अरण्यात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला आणि तिला सांगितलं की माझ्यापासून तुला पुत्र होईल. यावर शुचिस्मिताने संतापून त्या दैत्याला सांगितलं की तुझ्या या पुत्राला श्रीकृष्ण आपटून क्षणार्धात ठार मारेल. सतीचा क्रोध पाहून तो दैत्य पळून गेला
पण त्या साध्वीच्या पोटी कंस नावाचा दैत्य जन्माला आला. कंस आपल्या पित्याचा उग्रसेनचा द्वेष करी आणि यादवांचा उपहास करी. त्याने उग्रसेनेला बाजूला करून राज्य स्वतःच्या ताब्यात घेतलं. विष्णुभक्त, गायी आणि ब्राह्मण यांना तो जीवे मारी. जे दुष्ट दुर्जन होते त्यांना त्यांनी आपलं प्रधान केलं होतं. मुष्टिक, चाणूर, केशी, प्रलंब, अघासूर, जलासूर, धेनकासूर, नरकासूर, कागासूर, खर, शल, तोषला अशा अनेक दैत्यांचा समावेश त्याच्या प्रधानांमध्ये होता. आपल्या राज्यातील सज्जनांचा त्याने नायनाट केला होता. उग्रसेनाची कन्या देवकी उपवर झाली होती. दुरात्मा कंसाचं देवकीवर अतिशय प्रेम होतं. देवकीचा विवाह वसुदेवाशी झाला. विवाह सोहळा मथुरेमध्ये संपन्न झाला. उत्तम सजवलेल्या रथामधून वधूवरांची वरात निघाली होती. वरातीचा रथ स्वतः कंस हाकत होता. कंस अतिशय आनंदात होता. अचानकपणे देववाणी गर्जली की देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल. ती देववाणी ऐकून तिथे जमलेला जनसमुदाय स्तब्ध झाला. कंस घाबरला. त्याचा आनंद मावळला. तो क्षणार्धात कठोर झाला. आपण या देवकीला मारून टाकावं असा विचार त्याच्या मनात आला. त्या विचारासरशी कंसाने देवकीची वेडी धरून तिला रथाखाली पाडलं आणि तिचा वध करण्यासाठी शस्त्र उपसून तिच्या मानेवर धरलं. कंसाचं हे उग्र रूप पाहून देवकीने त्याचे पाय धरले आणि ती त्याची करुणा भाकू लागली. पण कंसाला तिची दया आली नाही. आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मथुरेमध्ये अचानक हाहाकार झाला. राजा उग्रसेन दुःखाने व्याकुळ झाला. वरातीत सहभागी असलेले लोक दुःखी झाले. सगळे लोक रडू लागले. प्रसंगावधान राखून वसुदेव रथातून खाली उतरला आणि त्यांनी कंसाचा हात धरला. तो कंसाला म्हणाला की तू स्त्री हत्येचं पाप करू नकोस. पण कंस त्याचं ऐकेना. तो वसुदेवाला म्हणाला की हिचा मुलगा माझा घात करणार आहे, मग मी हिला जिवंत कसं ठेवू. असं म्हणून कंसाने आपल्या हातातील शस्त्र परत एकदा देवकीवर उगारलं. त्यावेळी वसुदेवाने कंसाला वचन दिलं की हिला जे पुत्र होतील ते मी तुझ्या स्वाधीन करीन. वसुदेवाच्या वचनामुळे देवकीवरील प्राणसंकट टळलं. पण कंसाने आपला मेव्हणा आणि बहीण यांना बंदीशाळेत टाकलं. त्यांना साखळदंडांनी जखडलं. त्यांच्यावर कडक पहारा ठेवला. काही काळानंतर देवकी गरोदर राहिली. पण आपल्या मुलाचं पुढे काय होणार ही चिंता तिला भेडसावत होती. यथाकाल ती प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. पुत्र पाहून दोघांनाही आनंद झाला. पण तो आनंद क्षणभंगूर होता. वसुदेव म्हणाला की मी कंसाला वचन दिलं आहे आणि त्याप्रमाणे त्याला हे बाळ नेऊन देतो. बाळाला उचलून वसुदेव जड अंतःकरणाने कंसाकडे गेला. त्या बाळाला पाहून कंसाच्या मनात त्या बाळाबद्दल स्नेह निर्माण झाला आणि त्याने विचार केला की देवकीचा 8वा पुत्र माझा घात करणार आहे, मग मी पहिल्या 7 पुत्रांना का मारावं. कंस वसुदेवाला म्हणाला तू तुझा पुत्र घेऊन जा, पण तुझा 8वा पुत्र मात्र मला नक्की दे. मी त्याचा वध स्वतःच्या हाताने करणार आहे. कंसाच्या मनातला तो सद्भाव पाहून वसुदेवाला आश्चर्य वाटलं. सुटकेचा निश्वास टाकून तो देवकीकडे गेला. आपलं बाळ पाहून देवकीला आनंद झाला. जाणारा प्राण जणू परत आला. वासुदेव गेल्यावर कंसाच्या सभेत नारद गेले. कंसाने नारदाचं आदरातिथ्य केलं आणि घडलेली हकीकत सांगितली. त्यावर नारद कंसाला म्हणाले, कंसा, तू देवांच्या फसव्या भाषेवर विश्वास ठेवू नकोस. तुझ्या जीवनाचा प्रश्न आहे. देवकीच्या 8 पुत्रांमधला नेमका तुझा शत्रू कोण हे तुला कसं कळणार. कारण 8पासून उलटं मोजलं तर पहिलं अपत्य 8वं ठरतं. याप्रमाणे कोणतंही अपत्य 8वं ठरू शकतं. तू सावध हो आणि देवकीच्या कुठल्याही पुत्राला जीवदान देऊ नकोस. कंसाच्या हातून बालहत्या घडाव्यात आणि त्याचं आयुष्य कमी व्हावं हेच विधीचं विधान होतं. कंसाला नारदाचा युक्तिवाद पटला. मरणाचं भय वाटणाऱ्या कंसाने आपला विचार बदलला. तो संतापाने बंदीशाळेकडे धावला. हरिणीचे सुकुमार पाळस मारायला ज्याप्रमाणे वाघ धावतो त्याप्रमाणे कंस बंदीशाळेकडे धावला. देवकीला तर तो साक्षात यम वाटला. कंसाने तिच्या पदराखाली असलेले ते बाळ ओढून घेतलं. देवकीने कंसाचे पाय धरले आणि मला या पुत्राचं दान दे असं सांगितलं, पण कंसाने ते ऐकलं नाही. त्याने त्या मुलाला देवकीकडून हिसकावून घेतलं आणि बंदीशाळेच्या दाराजवळ असलेल्या शिळेवर आपटून मारलं. दुर्जनाजवळ दयामाया नसते. कंसाने एक एक करून देवकीचे 6 पुत्र मारले.
देवकी दुःखाने व्याकुळ झाली होती. वसुदेवाचं हृदय शोकाने पिळवटून गेलं होतं. कर्माला दोष देण्यापलीकडे तो काही करू शकत नव्हता. 6 बालहत्या करणाऱ्या कंसाची पातकं वाढत चालली. गो, ब्राह्मण आणि हरिभक्त यांना त्रास देऊन त्याने अनाचारच माजवला होता. अवताराची वेळ झाली आहे हे श्री विष्णूंच्या लक्षात आलं. श्रोते हो, अशा या कृष्णकथारूपी कमळावरचे तुम्ही भ्रमर आहात. ही कृष्णकथा म्हणजे दूध आहे आणि या दुधाचं तुम्ही श्रोत्यांनी राजहंस होऊन सेवन करावं. आळस झटकून टाका आणि या कथेचं अमृतपान करा. त्यामुळे तुमचं जन्ममरण सुटेल. या कथेचा अर्थ जाणून घेणाऱ्याच्या हाती ब्रह्मानंद पद येईल असं सांगून श्रीधरांनी 2रा अध्याय इथे पूर्ण केला. अध्याय 3. शास्त्र, पुराणे आणि वेद यांना तुझं वर्णन करता येत नाही अशा अनंत ब्रह्मांड नायका तुझा जय जयकार असो. पृथ्वीचं वजन, सागरातलं पाणी, पृथ्वीवरील गवत यांची गणना करता येईल, पण तुझ्या गुणांचं वर्णन करता येणार नाही. असो श्रोते हो, 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी आपण पाहिलं की कंसाने देवकीच्या 6 अर्भकांना मारून टाकलं. कंसाच्या पापांचा घडा आता भरत आला आहे हे पाहून श्री विष्णू शेषाला म्हणाले की आता आपण दोघांनी पृथ्वीवर अवतार घेण्याची वेळ झाली आहे. यावर शेष म्हणाला की देवा, मी आता तुमच्याबरोबर अवतार घेणार नाही. रामावतारात मी तुमचा धाकटा बंधू होऊन खूप कष्ट सोसले आहेत. आता आपणच अवतार घ्यावा. यावर भगवान विष्णू शेषाला म्हणाले की अरे असं का म्हणतोस? तू तर माझा जीवलग आहेस. तुझ्याशिवाय मला करमत नाही. तू माझा समरभूमीवरील पाठीराखा आहेस. या अवतार कार्यात तू माझा मोठा भाऊ हो. मी तुझ्या आज्ञेत राहीन. तू बलराम हो आणि मी श्रीकृष्ण होईन. तू देवकीच्या उदरातला गर्भ हो. योग मायेने मी तुला गोकुळातल्या रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवीन. मग मी देवकीच्या गर्भात प्रवेश करीन. जन्म होताच मी गोकुळात येईन. गायींचं रक्षण करण्याच्या निमित्ताने आपण दोघं मिळून सर्व असुरांचा नायनाट करू. ब्रह्मांड नायकाने केलेली स्तुती आणि अनुनय ऐकून संकर्षणाने त्याला नमस्कार केला आणि तो देवकीच्या उदरात 7व्या गर्भाच्या रूपानं आला. दिसामासानं गर्भ वाढत होता. 7व्यांदा गर्भधारणा झाल्यावर देवकीला वाटत होतं की मी या पृथ्वीला उचलून घेईन. हाती नांगर मुसळ घेऊन मीच या कंसाला मारीन. सर्व दैत्यांचा समूळ नायनाट करावा असं देवकीला वाटत होतं. ही गोष्ट देवकीने वसुदेवाला सांगितली तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटलं. देवकीला 7वा महिना लागला तेव्हा एके रात्री वसुदेव देवकी गाढ निद्रेत असताना मथुरेच्या कारागृहात योगमाया प्रकट झाली. तिने देवकीचा गर्भ गोकुळात नेला आणि वासुदेवाची 2री पत्नी रोहिणी हिच्या गर्भात त्याची स्थापना केली. 2ऱ्या दिवशी जेव्हा रोहिणी जागी झाली तेव्हा तिच्या लक्षात असं आलं की आपण गरोदर आहोत. नंद आणि यशोदा यांच्या घरी गुप्तपणाने राहणारी रोहिणी चिंता करू लागली. नंद आणि यशोदा यांच्या मनातही अनेक शंका उत्पन्न झाल्या. पण तेवढ्यातच देववाणी झाली की रोहिणी, हा वसुदेवाचाच अंश आहे आणि दैत्यांचा नाश करण्यासाठी तुझ्या पोटी प्रत्यक्ष शेष जन्म घेणार आहे. ती आकाशवाणी ऐकून नंद, यशोदा आणि रोहिणी तिघांनाही आनंद झाला. गर्भाचे 9 महिने पूर्ण होताच दैदिप्यमान अशा बळीरामाचा जन्म झाला. त्याचवेळी यशोदाही गर्भवती झाली. तिच्या पोटी हरिमायेने अवतार घेतला होता. मथुरेमध्ये कंसाच्या कारागृहात असणाऱ्या देवकीच्या लक्षात आलं की आपला गर्भ जिरून गेला आहे. तिने तसं वसुदेवाला सांगितलं तेव्हा वसुदेव म्हणाला की ईश्वराची काय माया आहे ते कळत नाही. कंसाच्या भीतीने गर्भ जिरून गेला असेल. कंसाला हे वर्तमान कळलं तेव्हा त्यांनी सर्वांना सांगितलं की आता देवकीचा 8वा पुत्र जन्माला येईल. सर्वांनी डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष ठेवा. कंसाला आता सगळीकडे देवकीचा 8वा पुत्र दिसू लागला. त्याला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी तो 8वा पुत्र दिसू लागला. त्या भीतीने, त्या धाकाने कंसाला झोप येईना. क्षीरसागरातल्या श्रीहरीने लक्ष्मीला सांगितलं की तू आता वैदर्भ देशाच्या भीमक नावाची कन्या म्हणून जन्म घे. जगतवंद्य श्रीहरीने मथुरेतील देवकीच्या गर्भात प्रवेश केला. जो जन्ममृत्यू पलीकडचा आहे तो पृथ्वीवरल्या दैत्यांचा नायनाट करण्यासाठी देवकीच्या गर्भात आला. या गर्भातपणात देवकी तेजस्वी दिसत होती. तिच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता. ती सुखात होती. तिला सगळीकडे मुरारी दिसत होता. वसुदेव मात्र चिंताग्रस्त होऊन देवकीला म्हणाला की ह्या 8व्याचा घात करायला कंस टपून बसला आहे.
वसुदेवाचं ते चिंतायुक्त बोलणं ऐकून देवकी दंड थोपटून म्हणते, मी त्या कंसाला आपटून ठार मारीन. मी या पृथ्वीवरल्या सर्व दैत्यांचा संहार करण्यासाठीच जन्माला आले आहे. देवकीचं हे बोलणं ऐकून वसुदेव आश्चर्यचकित झाला. तो तिला गप्प बस असं सांगू लागला तेव्हा देवकी त्याला म्हणाली, मी सनातन परब्रह्म आहे. मी ह्या मायेचा नियंता आहे. आकाशातल्या देवांना कळलं की श्रीहरीने देवकीच्या पोटी प्रवेश केला आहे. त्यांना आनंद झाला. ते सारेजण गुप्त रूपाने त्या कारागृहात आले. त्यांनी देवकीला नमस्कार केला आणि तिच्या उदरात वाढणाऱ्या नारायणाची स्तुती केली. कंस मनोमन पूर्णपणे घाबरला होता. आपला काळ आता लवकरच जन्म घेणार या जाणीवेने तो बेचैन झाला होता. देवकीवर आता त्यांनी बारीक नजर ठेवली होती. अधूनमधून तो स्वतः देवकीला पाहण्यासाठी येई. ती त्याला कधीही चिंतामग्न किंवा दुःखी दिसत नव्हती. तो तिच्यासमोर येऊन उभा राही तेव्हा तिला वाटत असे, महेशापुढे उभा असलेला मशक आहे. कंस जेव्हा देवकीला न्याहाळून पाहू लागला तेव्हा त्याला दैदिप्यमान अशी चतुर्भुज विष्णुमूर्ती दिसे. सुदर्शन सोडण्याच्या तयारीत असलेली आरक्त नेत्र विष्णुमूर्ती पाहून कंसाची बोबडी वळायची. त्याचे हातपाय कापू लागायचे. त्याच्या हातातील शस्त्र गळून पडत आणि मग तो आरडाओरडा करत पळून जाई. देवकीच्या या 8व्या पुत्राला ठार केल्याशिवाय मी राहणार नाही असं म्हणून तो आल्या गेल्यांवर ओरडत असे. दिवस सरले. वर्षा ऋतू सुरू झाला. श्रावण महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या बुधाष्टमीच्या दिवशी रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्यापूर्वी मथुरेतल्या त्या कारागृहात अचानक प्रकाश उजळला. देवकीसमोर 8 वर्षाच्या श्रीहरीचं मनोहरी रूप उभं होतं. देवकी त्या श्रीहरीला म्हणाली, तुझं हे लोभस रूप पाहून मला खूप आनंद झाला आहे. तू माझा पुत्र होऊन माझ्या पोटी जन्म घे. तसा माझा हट्टच आहे असं समज. तू माझा पुत्र म्हणून जन्माला आलास तर माझा आनंद गगनात मावणार नाही. त्यावर तो बाल श्रीहरी म्हणाला की मी तुझा हा हट्ट सहज पुरवीन, पण माझा जन्म झाल्यावर मला लगेचच गोकुळात पाठव. तिथे माझा प्राणमित्र ज्येष्ठ बंधू बळीराम आहे. तो आणि मी दोघे मिळून तुझ्या दर्शनाला येऊ. मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे असं सांगून त्या जगज्जीवनाने आपली योगमाया घालून देवकीला मोहवलं. क्षणापूर्वी घडलेला प्रसंग ती विसरली आणि तिला बाळकृष्ण दिसला. तिला वाटलं की माझ्या पोटी जन्मलेलं बाळ हेच आहे. त्या बाळाला पाहून ती घाबरली. त्या बाळाच्या जन्मामुळे बंदीशाळेमध्ये अलौकिक असा प्रकाश पडला. रात्रीचा 2रा प्रहर होता. देवकीने वसुदेवाला उठवलं आणि त्याला सांगितलं श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. पण त्याला कुठे लपवावं? जरासा जरी आवाज झाला तरी पहारेकरी जागे होतील आणि श्रीकृष्ण जन्माचं वृत्त कंसाला सांगतील. आवाज न करता हळूच याला आपल्या हृदयाशी धरा. देवकीचं बोलणं ऐकून वसुदेव लगबगीने उठला. त्याने श्रीकृष्णाला उचलून आपल्या हृदयाशी धरलं आणि तो देवकीला म्हणाला, आज याला कुठे लपवू? सूर्याला कधी मुठीने झाकता येतं का? ऐरावताला कधी झोपडीत लपवता येईल का? सागर कधी रांजणात मावेल का? या माझ्या बाळाला आज मी कुठे लपवू? हे वृत्त जर बाहेर कळलं तर अनर्थ होईल. त्यावर देवकीने अगदी हळू आवाजात वसुदेवाला सांगितलं की हा अयोनी संभव पुत्र आहे. याला घेऊन लगेचच गोकुळात जा. त्यावर वसुदेव म्हणाला, माझ्या पायात शृंखला आहेत. दारावर पहारेकरी बसले आहेत. दारांना मोठी कुलपं लावलेली आहेत. मध्यरात्रीची वेळ आहे आणि बाहेर पाऊस कोसळतो आहे. यमुनेला पूर आला असेल. अशा परिस्थितीत मी या बाळाला घेऊन गोकुळी कसा जाऊ? मी जरा जरी हालचाल केली तरी बेड्यांच्या आवाजाने द्वारपाल जागे होतील. मी काय करू? त्याने त्या चैतन्य घन श्रीकृष्णाला आपल्या हृदयाशी धरलं आणि तो सद्गदित झाला. श्रीकृष्णाला पाहताच वसुदेवाच्या बेड्या तुटल्या. वसुदेवाला नवल वाटलं. देवकीही आश्चर्याने आपल्या बाळाजवळ आली. त्याला डोळे भरून पाहिलं. कृष्ण आपल्या जन्मदात्रीकडे पाहून हसत होता. वसुदेव दाराजवळ आला. श्रीकृष्णाच्या पायाचा स्पर्श दाराला होताच दारे आपोआप उघडली. दारावरच्या रक्षकांना गाढ झोप लागली होती. वसुदेव घाईघाईने जाऊ लागला. त्याला कोणीही अडवलं नाही. वसुदेव बंदीशाळेतून बाहेर पडला. सगळीकडे पावसाचं थैमान चाललं होतं. फणींद्राने आपल्या विशाळ फणा कृष्णावर छत्र म्हणून धरला. वसुदेव श्रीकृष्णाला घेऊन यमुना तीरी पोहोचला. यमुनेला पूर आला होता. वसुदेव श्रीकृष्णाला जसजसं वर वर करू लागला तसतसं यमुनेचं पाणी वर चढू लागलं. वसुदेव पाण्यात आकंठ बुडला होता.
वसुदेवाने वैकुंठपतीचा धावा केला तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या डाव्या पायाने यमुनेला स्पर्श केला. श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने यमुना पावन झाली. यमुनेने वसुदेवाला वाट करून दिली. वसुदेवाने यमुना नदी पार केली आणि तो गोकुळातल्या नंदाच्या घरी गेला. त्याच वेळी यशोदेला कन्या झाली होती. पण हरीच्या योगमायेमुळे सगळेजण झोपले होते. यशोदेलाही कळलं नाही की आपल्याला कन्या झाली आहे. नंदाच्या घरची सर्व दारं सताड उघडी होती. वसुदेवाने नंदाच्या अंतर्गृहात प्रवेश केला. वसुदेवाने कन्येच्या जागेवर कृष्णाला ठेवलं आणि कन्येला घेऊन तो तातडीने मथुरेत परतला. वसुदेवाने पुत्र ठेवून कन्या नेली आहे हे कोणालाही कळलं नाही. वसुदेव बंदीशाळेत परतला. कृष्णाच्या जागी मायेला आणलं होतं. ती माया रडू लागली. तिचं रडणं द्वारपालांना ऐकू गेलं. ते धावत कंसाकडे गेले आणि त्यांनी कंसाला सांगितलं की देवकी प्रसूत झाली आहे. ही वार्ता कंसाला कळताच तो त्वरेने उठला. शत्रूवर जसं धावून जावं तसा तो धावत बंदीशाळेकडे आला आणि त्याने देवकीला विचारलं, माझा 8वा शत्रू कुठे आहे? त्यावर काकुळतीला येऊन देवकी आपल्या भावाला म्हणाली की हिला मारू नकोस. देवकी खेदाने रडत होती. तिने त्या आदिमायेला आपल्या मांडीवर घेतलं होतं. कंसाने तिला ओढून घेतलं. तो पुत्र आहे की कन्या हेही त्याने पाहिलं नाही आणि तिला गरागरा फिरवून शिळेवर आपटलं. त्यावेळी ती महाशक्ती कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात गेली. सहस्र विजांचा कडकडाट व्हावा त्याप्रमाणे मोठा आवाज झाला. प्रलय आलाय की काय असं वाटून कंस भयभीत झाला. आपला वैरी आपल्या हातातून निसटून गेला आहे हे पाहण्याकरता जेव्हा त्यांनी वर आकाशात पाहिलं तेव्हा त्याला तळपणारी महाशक्ती दिसली. तिचं तेज आकाशात मावत नव्हतं. ती महाशक्ती कंसाला म्हणाली, अरे मूढा, दुराचारा, निष्ठुरा, तुझा वैरी पृथ्वीवर वाढत आहे. हे वचन ऐकून कंसाचं मन धगधगलं. शक्ती अदृश्य झाली. कंस आपल्या महालात परत आला. कवी श्रीधर म्हणतात की श्रोते हो, श्रीकृष्ण कथेची ही माळ तुम्ही आपल्या गळ्यात घाला. श्रीकृष्ण गोकुळाला धन्य करेल आणि तुमच्या हृदयरूपी गोकुळालाही धन्य करेल. पुराण पुरुष असलेला श्रीकृष्ण यशोदेजवळ पहुडला आहे. इथे हरिविजय ग्रंथाचा 3रा अध्याय पूर्ण झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.